महायुतीच्या नेत्यांनी रसद पुरवली तर मनसेचे कार्यकर्ते तुमचं तन आणि मन लावून काम करतील असं नांदगावकरांनी ठणकावलंय। त्यामुळे नांदगावकरांच्या रसदचा नेमका अर्थ काय ते बघूयात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेचे नेते आणि कार्यकर्ते महायुतीच्या प्रचाराला लागले। काही ठिकाणी नाराजी नाट्य असलं तरीही मनसेच्या नेत्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले। पण महायुतीचं काम कुणासाठी आणि कशासाठी करायचं याचं उत्तर न गवसलेल्या मनसे कार्यकर्त्यांच्या मन की बात बाळा नांदगावकरांनी बोलूनच दाखवली आहे। रसद पुरवली तर मनसेचे कार्यकर्ते तुमचे तन आणि मन लावून काम करतील असं बाळा नांदगावकरांनी ठणकावलंय। त्यामुळे नांदगावकरांच्या रसदचा नेमका अर्थ सुजाण नागरिकांच्या लागलीच लक्षात आला असेल। महायुतीचे संभाजीनगरचे उमेदवार संदीपान भुमरे यांनीही मनसे पदाधिकाऱ्यांची योग्य ती काळजी घेऊन त्यांचा मान सन्मान राखला जाईल याची हमी दिली आहे। धन की बातचा विषय आल्यावर मग बाळा नांदगावकरांनी आपलं वक्तव्य फिरवलंय। आमचा कार्यकर्ता 18 वर्ष साहेबांच्या खांद्याला खांदा लावून तन मन धन सगळं अर्पित करून काम करतोय। महिला आघाडीपासून सगळे आमची लोक जी गोष्ट शक्य होईल त्या गोष्टी ते करतायत। निवडणुकीच्या काळामध्ये छोटा मोठा खर्च नसतो, खूप मोठा खर्च असतो आणि आम्ही काही सत्तेतील लोक नाही आहोत। तरी पण 18 वर्ष आम्ही पक्ष चालवलेले आहे आणि त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना केलेली आहे की तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा आपलाच उमेदवार समजायचा पक्षाचा आणि त्यांना मदत करायची। लोकसभेत एकही जागा न लढता मनसेनं विधानसभेवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं। आम्ही केवळ सत्रांच्या उचलायच्या का असा सवाल विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना महायुतीच्या इतर पक्षाचं काम करून देण्यासाठी धन की बात केली तर त्यात गैर काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।